हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता पितृपक्ष आलेला आहे. तर पितृपक्षामध्ये भरपूर पदार्थ बनवले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे चविष्ट अशी गव्हाची खीर. तर चला मग आज आपण आपल्या किचनमध्ये बनवूया टेस्टी अशी गव्हाची खीर. त्यासाठी आपण एका कटोरीमध्ये 1 वाटी गहू टाकून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. गहू स्वच्छ धुवून झाले की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे गहू आपण अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे. अर्धा तास व्यवस्थित गहू भिजल्यानंतर आपण ते चाळणीने गाळून घ्यायचे आणि व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे. त्यातलं पूर्ण पाणी बाहेर काढायचं. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे गहू दिसतात. आता आपण हे गहू अगदी ओबडधोबड मिक्सीला फिरवून घेऊयात. बारीक गहू अजिबात मिक्सीला नाही फिरवायचा, नाहीतर खिरीला एवढी चव येणार नाही. जेवढं गहू मिक्सीला आपण ओबडधोबड फिरवू तेवढी आपली खीर चविष्ट होईल. 1-1.5 मिनिट गहू मिक्सीला फिरवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकतात मी कशा प्रकारे गहू फिरवलाय. असाच अगदी ओबडधोबड असा गहू फिरवून घ्यायचा. आता आपण याला 15 ते 20 मिनिट उन्हाला ठेवून घ्यायचं आणि नंतर त्याला सुपाच्या साहाय्याने किंवा ताटामध्ये घेऊन व्यवस्थित फटकून घ्यायचं, जेणेकरून यातले सालटे निघून जातील. याला पूर्ण फटकून घ्यायचं व्यवस्थित. तर आता आपण पाहूयात खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर अगदी कमी पदार्थांमध्ये ही खीर बनते आणि मेहनतही एवढी काही जास्त नसते आणि खायलाही अफलातून टेस्टी असते. तर चला मग आता आपण बघू यासाठी काय काय साहित्य लागते. तर त्यामध्ये आपण खिसून किंवा व्यवस्थित कापून असा बारीक करून गूळ घेऊयात. खिसून छान खोबरं घेऊयात. काजू बदाम घेऊयात आणि थोडीशी इलायची पावडर घेऊया. इलायची पावडरने छान टेस्ट येते खिरीला. तर अगदी एवढं तुरळक साहित्य आपण खीर बनवण्यासाठी घेणार आहोत. आता आपण जे गहू फटकून घेतलेत ते कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि 1 ते 2 वेळा ह्या गव्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून त्यात जे काही सालटे वगैरे बाकी असतील ते पाण्याच्या साहाय्याने निघून जातील. अशा प्रकारे 1 ते 2 वेळा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून खीर शिजवून घ्यायची. आपण जेवढं जास्त खिरीला पाणी टाकू तेवढी मवाळ अशी खीर शिजेल. गव्हाला शिजण्यासाठी पुरेपूर पाणी लागतं, त्यामुळे 2 ते 2.5 ग्लास पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये थोडेसे तांदूळ पण ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला व्यवस्थित मिसळून घेऊयात. आणि आता कुकरचे झाकण बंद करून आपण खीर शिजवायला ठेवूयात. 20 मिनिटं मध्यम आचेवर खीर छान शिजवून घ्यायची. 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी खीर शिजून तयार आहे. आता आपण चमच्याच्या साहाय्याने चेक करून घेऊयात खीर शिजली का नाही. छान शिजलेली आहे आणि पाणीही एवढं काही उरलेलं नाही. आता आपण यामध्ये जे काही जिन्नस आहेत ते घालून घेऊयात. सगळ्यात अगोदर त्यामध्ये आपण किसलेला गूळ घालून घेऊ. गुळाऐवजी तुम्ही साखरही यूज करू शकतात. नंतर आपण यामध्ये इलायची पावडर घालून घेऊयात व सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात. अशा प्रकारे खिरीमध्ये गूळ व्यवस्थित मिसळून घेऊया. आता आपण तडका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घेऊया. कच्चे ड्रायफ्रूट्स टाकण्यापेक्षा थोडंसं परतून घेतलं तर आणखी टेस्टी लागतील. म्हणून तुपामध्ये थोडं 2 ते 3 मिनिटं ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आणि वरती थोडासा खिसलेला खोबराही घालायचा. खिसलेल्या खोबऱ्याने खिरीला अफलातून टेस्ट येते. त्यामुळे
ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतून आपण त्यामध्ये थोडासा खोबरं घालून घेऊयात. आता आपण हे जिन्नस खिरीमध्ये ॲड करून घेऊयात. मंद आचेवर खिरीचे कुकर गॅसवर ठेवायचे आणि त्यात हे जिन्नस घालून घ्यायचे. आता सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात. अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचं खीरला. अशा प्रकारे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि आणखी कुकरचं झाकण लावून 1-5 मिनिटं खीर शिजून घ्यायची. आपण गूळ टाकलेला असल्यामुळे गुळाचं पाणी होतं आणि खिरीचं प्रमाण पातळ होतं. थोडीशी दाटसर खीर होण्यासाठी आपण अजून 5 मिनिटं एक शिट्टी देऊन घेऊयात. 5 मिनिटानंतर आता आपण वाफ काढून पाहूयात. तुम्ही पाहू शकतात आपली टेस्टी अशी खीर बनून तयार आहे. तर चला आपण पाहूया आपली खीर कशी झाली. आता आपण बाउलमध्ये टाकूयात आणि टेस्ट करूयात. अगदी दाटसर आणि सुंदर अशी आपली खीर बनून तयार आहे. तर मग तुम्हीही पितृपक्षामध्ये ही खीर नक्की ट्राय करा. बऱ्याच जणांना खीर येत नाही, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्कीच येईल. तर मग कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी पितृपक्षातल्या रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. पुन्हा भेटूयात आणखी अशाच नवनवीन आणि स्वीट रेसिपींसोबत. बाय.